सोमवारी 7 जुलैला संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या विशेष मकोका कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली। यावेळी युक्तिवाद करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील हजर होते। आरोपी वाल्मिक कराडची मालमत्ता जप्ती तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख खून प्रकरण या तिन्ही गुन्ह्यांची एकत्रित ऐवजी वेगळी सुनावणी घेण्याच्या अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला। आपण निर्दोष आहोत, त्यामुळे आपल्याला दोषमुक्त करावे असा अर्ज यापूर्वीच वाल्मिक कराडने कोर्टात केला होता। 24 जूनला त्या अर्जावर सुनावणी झाली होती। त्या संदर्भातील कोर्टाचा निर्णय प्रलंबित आहे, त्यामुळे येत्या 22 जुलैला वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज आणि मालमत्ता जप्तीचा अर्ज या दोन्ही बाबींवरील अंतिम निर्णय न्यायालय देणार असल्याची मोठी माहिती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली। तर दुसरीकडे 22 जुलैला वाल्मिकांना बाहेर येणार अशी त्याच्या समर्थकांमध्ये कुजबूज चालू झाली। पण त्यापूर्वीच कालच्या सुनावणीत नक्की काय घडलं? आरोपींच्या वकिलांनी निर्माण केलेला ट्विस्ट काय? करारानंतर आता इतर आरोपींनी देखील कोणता डाव खेळला? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र भूमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची संघटित गुन्हेगारी उघड झाल्यानंतर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली। अत्यंत कठोर मानल्या जाणाऱ्या या कायद्याअंतर्गत आरोपींची संपत्ती जप्त होते। वाल्मिक कराडकडे हजारो कोटींची संपत्ती असल्याचे आरोप झाल्यानंतर पहिल्यांदा सरकारकडून त्याची बँक खाती गोठवण्यात आली। त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ती संपत्ती जप्त करण्यासाठीचा न्यायालयात अर्ज देखील केला। तर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी वाल्मिक कराडची थेट मकोकातूनच मुक्तता करावी यासाठी अर्ज केला होता। या दोन्ही अर्जावरील मागील काही दिवसांपासून बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी सुरू होती। पण 7 जुलैला या संदर्भात अत्यंत महत्वाचा युक्तिवाद झाला, जो आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। त्यावर 22 जुलैला अंतिम निर्णय देणार असल्याची न्यायालयाने घोषणा देखील केली। त्यापूर्वी सोमवारी न्यायालयात अर्धा तास युक्तिवाद झाला। सुरुवातीला विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी मकोका कायद्यातील तरतुदीनुसार कराडची संपत्ती जप्त करावी असं म्हटलं। त्यावर ॲडव्होकेट विकास खाडे यांनी सांगितलं की ही संपत्ती गुन्ह्यामधून कमावलेली नाही, त्यामुळे ती जप्त करू नये। तसेच आम्ही संपत्तीची विल्हेवाट लावणार नाही, त्याबाबत आम्ही लेखी हमी दिली। त्याशिवाय अनेक संपत्ती किंवा मालमत्ता या इतरांसोबत पार्टनरशिप मध्ये आहेत। कुटुंबातील सदस्यांच्या नावे देखील आहेत, ज्यांचा या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही। वाल्मिक कराडची अनेक बँक खाती ही उद्योग व्यवसायाशी संबंधित असून ती फ्रीज केलेली आहेत, त्यामुळे टॅक्स भरणे किंवा कामगारांचे पगार अशा तांत्रिक अडचणी येत आहेत। या सर्व कारणांमुळे खाते डिफ्रीज करावेत असा युक्तिवाद ॲडव्होकेट खाडे यांनी केला। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी वकील ॲडव्होकेट मोहन यादव देखील उपस्थित होते। ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी उत्तर देताना आपल्या युक्तिवादात म्हटलंय की मकोका कायद्यात आरोपीने कमावलेली संपत्ती गुन्ह्यातून कमावलेली आहे का नाही याबाबत उल्लेख नाही, केवळ सर्व स्तरावर आणि जंगम मालमत्ता जप्त करावी असा उल्लेख आहे। संपत्तीची विल्हेवाट लावणार नाही या संदर्भात देखील लेखी हमीची कुठलीही तरतूद कायद्यात नाही, त्यामुळे सर्व संपत्ती जप्त करता येते आणि ती करावी अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली। मकोका लावण्यात आलेल्या इतर आरोपींनी देखील आपल्या वकिलांमार्फत त्यांची संपत्ती जप्त करू नये असे अर्ज न्यायालयात केले होते। त्यावरही युक्तिवाद झाला असून त्याचाही निर्णय 22 जुलैला होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या सर्व गुन्ह्यांचं एकत्रित दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे केस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी, अॅट्रॉसिटी आणि खुनाच्या गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी बीड येथील न्यायालयात सुरू आहे। परंतु आरोपींच्या वकिलांनी या गुन्ह्यांची एकत्रित ऐवजी वेगवेगळी सुनावणी करण्याचा अर्ज न्यायालयात केलाय। तसेच हे सर्व गुन्हे केस सत्र न्यायालयात वर्ग करावेत असंही अर्जात म्हटलंय। आरोपींच्या वकिलांकडून सातत्याने काहीतरी नवीन ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे या अर्जावर देखील न्यायालय आता काय निर्णय देतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान बीड कारागृहात आरोपी वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप नेहमीच होतात, पण त्या ठिकाणी आता त्याच्या जीवाला धोका असल्याची बातमी काही माध्यमांनी समोर आणली। त्यामुळे वाल्मिक कराडला नाशिक येथील कारागृहात हलवले जाणार असल्याची चर्चा मागील आठवड्याभरापासून सुरू आहे। आता ही केवळ चर्चाच आहे की यात काही तथ्य आहे? या संदर्भात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी माहिती देताना सांगितलंय की वाल्मिक कराडला कोणत्याही तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील। याबाबत तुरुंग प्रशासन निर्णय घेईल। अशा प्रकारचा कुठलाही अर्ज अद्याप न्यायालयात आलेला नाही किंवा त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे विचारणा केलेली नाही। तसेच इतर कारागृहात स्थलांतर करण्यासंदर्भात आम्ही तसा अर्ज केलेला नाही, कारण ते आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। ॲडव्होकेट विकास खाडे यांनीही सांगितलंय
की त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. एकीकडे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे वाल्मिकच्या समर्थकांना तो जेल बाहेर येण्याची स्वप्न पडू लागली. 22 जुलैला वाल्मिकांना बाहेर येणार अशा काही पोस्ट समाज माध्यमांवर त्याच्या समर्थकांकडून करण्यात येत आहेत. यापूर्वी देखील त्याच्या उत्साही कार्यकर्त्यांनी असे प्रकार केले होते. यावर भाष्य करताना कराळचा जुना सहकारी बाळा बांगर यांनी सांगितलंय की वाल्मिक कराळ बाहेर येणार नाही हे त्याच्या समर्थकांना देखील माहीत आहे, परंतु इतर पीडित कुटुंबांनी त्याच्या विरोधात समोर येऊन बोलू नये म्हणून अण्णा बाहेर येणार अशा पोस्ट करत त्याची दहशत कायम ठेवण्याचा हा मुद्दामून प्रयत्न चाललाय. दरम्यान 7 जुलैच्या सुनावणीनंतर सर्वांचं लक्ष आता 22 जुलै या तारखेकडे लागलंय. मुख्य आरोपी वाल्मिक कराळची मकोकातून दोषमुक्ती होणार की नाही, त्याची संपत्ती जप्त होणार की नाही या संदर्भातील अंतिम निर्णय न्यायालय 22 जुलैला देणार आहे. वाल्मिक कराळ किंवा इतर कोणत्याही व्यक्ती कोणत्या आधारावर मकोकातून दोषमुक्त होऊ शकतो या संदर्भातील एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, तोही तुम्ही पाहू शकता. सध्या तरी हे प्रकरण मकोकावरच अडकलंय. 22 जुलैला या संदर्भात निर्णय झाल्याच्या नंतर अॅट्रॉसिटी, खंडणी, संतोष देशमुख अपहरण आणि हत्या यांसारख्या महत्वाच्या बाबींवर सुनावणी अपेक्षित आहे. आता या सर्व गोष्टींवरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.